बोलताना गोड बोलून पैसे घेतले ना, आता देताना काय दुखतंय काय तुझं? मी अमृत पेलोय काय? अमृत पे नाही ते एखाद्याचा मूत पे. माझं मला पैसे दे, बाकीच्या फालतूगिरी उरकू नकोस. ते 50,000 तर मी देणारच आहो. ते ऐका की मग एक काम कधी? होतं. एक काम होतं. काय काम आहे? आता दिवाळीचा असला मोठा सण झाला, बोनस काय तुमच्या बापानं द्यायचं काय मला? तुला कशाचा बोनस देऊ मी? 50,000 उसनं देता येईल, मग 300-400 रुपये बोनस द्यायला काय तुमचं जाणार आहे का? अरे तुला खरंच चढली का काय? का खरंच कुणाचा तू मूत पिलास का दारू पिलास वय रे? वंडग्या वाहनाच्या लोकांकडून 50,000 उसनं घेतोय आणि वर त्यांना उलट्या गांडीच्या बोनस मागतो. तुझी कोणती अवलाद आहे अशी वय रे? तसं नव्हं. उपकाण्या वाहनाच्या बोनस मागायला लाज वाटते का तुला? पैसे दे, फालतूगिरी करू नकोस. अंजलीबाई तुमचं फोन पे चालू आहे का? माझं फोन पे चालू आहे, पैसे टाक माझं आत्ताच्या आत्ता. बाकीच्या पंचायती सांगू नकोस. मी टाका मनीना झालोय. तुम्हाला 400 रुपये बोनस भेटेल का? 400 रुपये बोनस मी द्यायला काय नडले? तूच माझा आहे का नाही? ते 50,000चं काय झालं असेल याच टाक मला. चल. याच तर सोडा, ते तुमची मुदल सुद्धा मी देणार नाही बोनस दिल्याशिवाय. बोनस दिल्याशिवाय तुला मुद्दल मला लुबडायचं बघतोस का काय तू? मला येड्यात काढू नको आणि माझ्या नादाला लागू नको. तुला नीट सांगायला लागले मी. आणि जर माझ्या नादाला लागला तर तुझा नादच पुरा करेल मी. काय? त्यामुळे तुला नीट गोडीनी आणि सणासुदीचं मला भांडण करायला लावू नको. वाईट वक्त बोलायला लावू नको. तू उद्याची उद्या माझं पैसे टाक. तुला आत्ताच मागितलं असतं, पण जाऊ दे, ती निशाण झालेली. उद्याची उद्या मला सकाळ 10 वाजायच्या आत पैसे आलं पाहिजेत. नाहीतर तू जिथं कुठं राहतोय ना तिथं येऊन बघ मग तुझं कसं काय होईल ते. काय करा, आता सध्याला 400 रुपये टाका. मी अमृत पेतो ना, अमृत पेलं का माझ्या अंगात अशी पॉवर येते. मग मी लोकांचे जातो, पाय धरतो, लोकांना उसनं पैसे मागतो. म्हणजे दुसरे कोण पैसे घेऊन तुम्हाला मला पाठवितो. तू ऐक, मला बाकीच्या पंचायती सांगू नको. उद्याच्या उद्या मला पैसे पाठव. आणि का रे, तुला चांगला सुदीत होता त्यावेळेस तुला फोन करायची अक्कल नाही. आता एक आहे का नाही 5 रुपयाची घोडेवर घेतली आणि 10 रुपयाची चढून तुला लय बोलायला सुचलं का? तुला आता मी काही सुद्धा एक शब्द बोलणार नाही. तुझी उतारली ना मग मला फोन कर आणि मला ते पैसे देऊन टाक. काय? तसं नव अंजलीबाई, ऐका माझं. तुमचं पैसे अंजलीबाई वर तोंड्या म्हणू नको 17 वेळा. माझं पैसे टाक, मला उद्या पैसे लागतात. बाकीच्या पंचायती करू नकोस. मग काय म्हणू? अंजलीबाई म्हणू नको तर काय म्हणू? अंजलीबाई नाही म्हणायचंय. तुझी लायकी बी नाही तेवढी अंजलीबाई म्हणायची. तू माझं मस्तक फिरावलंय. तू काय आता सुदीत नाही, तुला बोलून बी काय फायदा नाही. त्यामुळे तू फोन ठेव. तुम्हाला उद्या किती वाजता पैसे पाठवू? उद्या 10 वाजायच्या आतमध्ये मला पैसे आले पाहिजेत. माझा उद्या हप्ता कट होऊन जाणार आहे. माझ्या अकाउंटला आता 200 नाही तर 300 रुपये राहिले असतील. उद्याची उद्या मला ते 2 हप्ते भरायचे. उद्याची उद्या माझं ते 50,000 रुपये 10 वाजायच्या आत आलं पाहिजेत. जर नाही दिलं तर नाही असं आहे का नाही, आईचं कुत्र्यागत तुला जर आहे का नाही दूध आटायला लावलं ना तर बघतो. पण मग माझं अंजलीबाई नावच नाही. मग आता तुमच्या अकाउंटला 300 रुपये येतं का? 300 बी नाही तर मग किती येतं? हे बघ, तुला नंदो मोरे, तू सुदीत नाही आता. तू पेलेला आहे त्यामुळे मी तुला काही जास्त बोलू शकत नाही. तू मला उद्या 10 वाजता फोन कर आणि पैसे पाठव. तुम्ही काय करा, आता तुमच्याकडे नसलं तर तुमच्या मैत्रिणीला फोन लावा. कोणाला लावायचा आहे त्याला लावा, पण मला 150 रुपये लवकरात लवकर पाठवा. काय तुझा काय माझ्यावर जोर आहे काय? तू काय माझा नवरा बिवरा आहेस का? ठेवलेला आहेस कोण? होय रे? 400 रुपये पाठवा. ती गपगुणाने 50,000 घेतलेले ते दे आणि मग नाक उचलून वर तोंड करून बोल. आता तू पेलाय, तू नशेत आहे. तुला नीट सांगते. नाहीतर तू तिथं येऊन मग तुझं आहे का नाही एका चपलेची नाही महाग सांगीन एक कानाखाली बाजून खरंच उतरवीन तुझी. काय? तुला सुदीतच आणीन. त्यामुळे तुला मी नीट सांगते. मला जास्त बोलायला लावू नको. तू माझं उद्या 10 वाजायच्या आतमध्ये पैसे टाक आणि बाकीचं सोड. बोलू नकोस काय मला आणि बाकीच्या फालतूगिरी पंचायती. आणि आता मला तू 2-3 दिवस झालं खेळावले त्याच्यापाशी फोन देऊन. ते ऍडमिटच आहे, ते दवाखान्यातच आहे, त्या बाहेरच गेलाय, तो संडासलाच गेलाय, मुतायलाच गेलाय. असल्या फालतूगिरी उद्या मला चालणार नाहीत. तुला नीट सांगते. माझ्या नादाला लागायचं नाही. तू माझ्या नादाला लागू नकोस. मग लागणारच मी 150 रुपये टाकायचं मग. अरे पण आता तुझं काय दुखतंय वे? घेताना पैसे गोड बोलून घेतलं ना, आता काय देताना काय होतंय तुला? नेमकं होतंय काय सांग मला तुला देताना? मी देणारच आहे तुम्हाला. समजा पैसे देणार आहे ते 50 बी देणार आणि हे 150 बी देणार. 50 आणि 150 किती झालं? 50 आणि 150 किती झालं? 50 आणि 150 किती झालं? 50 नाही, मला 50,000 द्यायचे ते. सुदीत ये जरा. 50 आणि 150 200 रुपये झालं. कुठलं 50,000 म्हणाला हो तुम्ही?
50,000 कुठलं सांगू का तुला तिथे येऊन कान धरून तुझं 50,000 कुठलं ती? मग त्या अगोदर 50 घेतलेलं आणि हे 150 रुपये म्हणजे किती व्हावं लागलं? काय लुबाड लोक आहे? 50,000 रुपये दे मला. तू मला 150चं सांगू नको. ते पहिले 50,000 टाक. तुला लाज वाटते का कुत्र्यावर 150 रुपये मागतोयस मला? त्याच्याकडे फोन देणारा गल्लीचा कुत्रा तू. मला पैसे टाक तू माझं 50,000. बाकीच्या फालतूगिरी पंचायती करू नको. मी अमृत पेल्याशिवाय माझं डोसकं चलत नाही. अमृत पी नाही तर तिकडे विष पी. मला सांगू नको, त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला. तू माझं पैसे टाक. बाकीच्या पंचायती करू नकोस मला. आणि तू आता पिलेला आहे, तुला चढलेली आहे. तू सुधीत आला ना मग मला फोन कर. आता फोन करू नकोस. हे बघा अंजलीबाई, तुमचं 50,000 देणं मला मान्य आहे, पण ते पैसे देण्यासाठी मला काहीतरी गेम खेळावं लागेल आणि ती गेम खेळण्यासाठी माझ्या अंगात पॉवर येणार असेल तर अमृतानं. त्याच्यामुळे मला 150 द्या तुम्ही. गेम खेळ नाही तर एखाद्या संग तिकडं कुठं कुस्त्या खेळ तू. माझं मला उद्या पैसे टाक आणि आता फोन ठेव. विनाकारण माझं डोकं आता तापवू नको. नाहीतर आत्ताच्या आत्ता गाडीवर माणसं भरेल, गाडीत घेऊन तिथं तुझ्या दारात येईल. मला मोकऱ्यात तू तमाशा घालायला लावूच नकोस. तू गपगुणानं गुढीनं पैसे पाठव. एकतर मी तुला पैसे दिलेलं माझ्या नवऱ्याला माहिती ना कोणत्या तिरायताला माहिती. ही गोष्ट आपल्या दोघात आहे आणि तुझी उतरली ना तू मला फोन कर, मग तुला मी व्यवस्थित गुढीत घेते. उतराचं म्हणलं होतं मी. नेमकं चाललंयच कुणाला, तुम्हाला का मला? अरे तुला अक्कल आहे का? तुझं वय आहे का दारू प्यायचं? वय रे कुत्र्या. एवढूसा वय काल अंड्यातनं नाही बाहेर आलेला. मूत पितोयस आणि इथं बायांना फोन करतोयस. पैसे घेताना चांगला सुधीत गोड 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 बोलला ना, आता देताना काय तुला दुखतंय वय रे? मग तुम्ही त्या टायमाला दिलं कशासाठी मला? दिलं कशासाठी? मला गाडी प्रश्न उत्तरतो विचारतोस का काय? मग काय तुम्ही काय कुठलं कलेक्टर आमदार गेलो काय तुम्हाला? कलेक्टर नाही भाड्या. माझं उद्या पैसे टाक. बाकीच्या पंचायती करू नको तू. नाही तर तू जर माझं पैसे जर नाही दिलं, तुला आता गोडीत सांगते मी, तुझं पैसे नाही दिलं तर माझा हात आणि तुझं माहिती आहे. मग बघ, माझ्या नादाला लागू नको. एक तर माझ्या नादाला कोण लागत नाही आणि मी त्याचा नाद पुरा केल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे तुला मी नीट सांगते गोडीने, मला पैसे उद्या टाक. 10 वाजायच्या आत माझं पैसे आलं पाहिजेत. मला बाकीचं काही माहित नाही. आणि तू आता सुधीत नाही. अरे तुला तोंडातनी बोलायला ये नाही, तुझ्या जिभीनी जीभ हाला नाही तुझी. तोंडात तुझे शब्द गुटमाळतात आणि मला फोन करतोय का? तुला सुधीत फोन केला असता तर काय लाज वाटते का? बायांबरोबर बोलायला भेटतोस का काय तू? का बांगड्या मारल्या रे? तसलं तर पप्पा करू नका. पैसे सरकारला मागायचं डायरेक्ट आता. तर कोण सरकार ओळखत नाही. मी तुला पैसे दिलेले आहेत. मला ह्याची त्याची नावं सांगू नको. पैसे सरकारला मागायचं. सरकार म्हणजे आपणच आहोत. मग तू सरकार आहेस ना. तू सरकार असू तिकडे अजून कोण असू दे, तू तुझ्या घरचा तू मोठा. माझं पैसे टाक. मोठीपणा गाजवू नको. घराला नाही दारण लागला मला मोठीपणा गाजवायला रे तू. आम्हाला घर नसू द्या, आम्ही डायरेक्ट उघड्यावर राहू द्या. पैसे सरकारला मागायचं ना तर कोर्टाला मागायचं पैसे. मला पैसे मागण्याचा अधिकार नाही. अरे तू काय बोलतोय? तुला अक्कल आहे का? अक्कल आहे का म्हणजे? काय बोलतोय तू? इतके वेळ बसलो म्हणजे डोक्यावर चढता काय तुम्ही? तुझ्या डोक्यावर चढायला मी तेवढी बारीक नाही. मी जर चढली नाही तुझ्या डोक्यावर तर खाली चुरा होईल तुझा. एवढं बी ध्यानात ठेव तू. तुम्ही पैसे कोणाला दिलते? तुला नंदू मोरेला पैसे दिलेत. नंदू मोरे भाडखावा कुठला लोकांचे पैसे घेतोय आणि त्याच्याकडे फोन देतोय द्यायच्या टायमिंगला. मला पैसे दिलते ना, मग सरकारला ना तर डायरेक्ट कोर्टाला पैसे मागायचं काय? तुला सांगते तू फोन ठेव. तुझी उतारली ना तू मला फोन कर. बाकीच्या पंचायती मला करू नकोस. तुला बघते मग सरकारला करायचं का कुठं एखाद्या कोर्टाला करायचं ती. मला फोन ठेवायची सवय नाही. मग मी ठेवते आणि तुला उद्या बघते. तुला जर गोडीने माझ्याशी नीट बोलून नीट नाही सांगता येत ना, मी उद्या बघते. ऐका मातोश्री, तुम्ही राग करू नका. तुमचं सकाळी 10 वाजता 50,000 टाकतो. त्याच्या अगोदर मला 150 रुपये टाकल्यावर काय मरणार हो काय तुम्ही? का कुणाखाली जाऊ का काय? एखाद्याचं चाल धरू मी वैरे तुला 50 रुपये द्यायला? मुतपे नाही एखाद्या तिकडं गुरांचा बिरांचा एखाद्या. ती बी लय अमृतच असतंय की. गावरान गायचा पी. तुझ्या घरी आहे ना गावरान गाय, तिचा मुतपे. ती बी अमृतच आहे. म्हणजे वाईट तुझी उतरलेली ना अजून उतरल कमी होईल माझी चढलेली.